लोकांना काय काय आवडतंय मला काही समजा नाही. 2900चा पॉवर प्लांटची पाईप लावली इथं. हे बघा तिकीट बघा पूर्ण सगळ्या सीट आम्हीच बुक केल्या. आमचं नाद तुळा, आम्ही उरणकर, आमचं कामच डेंजर असते, तुम्हाला माहिती आहे ना. आमचं नादच खुळा. अरे तुझे गुलाबजाम लय मोठे आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हर्षल एक्स्ट्रा चॅनल वरती. आज आम्ही चाललेलो उरणच्या ट्रेननी. पहिला सफर आहे आमचा. आम्ही चाललेलो डायरेक्ट सीएसटीला, पण आमचा पहिला एक स्टॉप आहे बेलापूरला, तिकडून आम्ही जाणार सीएसटीला. तर चला आता तुम्हाला दाखवतो. आम्ही आता आलेला आहे दोनागिरी स्टेशन. सॉरी गाईज, चुकीचं झालं. बोकरविडा स्टेशनला येणार आहोत आम्ही आता लवकरच. बघा किती खुश आहे मी, एकदम पहिलीच आमची ट्रेन आहे. आम्ही पहिलीच लवकरच सकाळी 7:30ची ट्रेन पकडलेली आहे आम्ही. तर आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा कसं आमचा बोकरविड्याचा गाव दिसतोय, एकदम सुंदर एवढा भारी गाव कुठला दिसत नाही ट्रेन मधनं. आमचा उरणचा नादच खुळा असतो. आता बघा चला पुढे जाऊ. तुम्हाला हे बघा सगळ्या सीट मीच बुक केल्यात, कारण की आपल्याला माहिती ना व्हिडिओ बनवायला लागतात. तर सर्व ट्रेनच्या सीट बीट पूर्ण बुक करून ठेवल्यात मी. नाद खुळा असते आपला. हे बघा आमची खाडी बघा, खाडीची 2 शेत आहेत नाही, ती आमचीच आहेत. आता प्लॉट मध्ये गेली ती, पण पैसे आलेच नाहीत. वाढीव पेमेंट येणार आहे. ते बघा बगले किती सुंदर. ते बघा काका हात करतात, आंघोळ करतात वाटतं. बाबू आंघोळ करतात काय? आलेला आहे बघा दोनागिरी स्टेशन. आता तुम्हाला बघा कसं दाखवतो मी. बघा आम्ही तुमच्या दोनागिरी स्टेशन मध्ये आलेलो आहोत. आता डबल लगेच ट्रेन मध्ये. दोनागिरी स्टेशन लगेच ट्रेन मध्ये. किती भारी काम असते बाई, तुम्हाला काय सांगू. सोडा लवकर. हे बघा यांची तर कसले रेम्बो वाले पात्र्या लावल्या, भारी आहे. जाम मोठा आहे यांचा. आपल्यापेक्षा मोठा केला कसं काय, उरणपेक्षा एवढा मोठा कसं काय केलं यांचं टेन्शन. मला राग येतं. असला बिसला एवढा भारी बिरशी शिड्या बिर्या केल्या. आमची तर पण पाहिजे. मी फोन करीन, आमची तर पण शिड्या करा. असं वरून बिरून या काय खालून फक्त केल्यात आमच्या शिड्या. आम्हाला पण वरून पाहिजे. हे काय, अरे अंघोळ करतात पाईप बी पुरून. बेकार कमाय. हे बघा तिकीट बघा पूर्ण सगळ्या सीट आम्हीच बुक केल्या. आमचं नाद तुळा, आम्ही उरणकर, आमचं कामच डेंजर असते, तुम्हाला माहिती आहे ना. आमचं नादच खुळा. तर आता आम्ही आलेलो आहे बघा मुंबई महानगरपालिकामध्ये. आता एकदम डेंजर काम वगैरे रस्त्या बिस्त्या आम्ही एकटा फिरतो. आपण गाडी बिडीला काही घाबरत नाही. हायवे बिवे आपण डेंजर असं, आपण उरणवाली पोरं बेकार रस्त्या बिस्त्या असं उघडे फिरतो. आपण नाद खुळा असते. नवीन रेल्वे स्टेशन आहे यांचा. बघा किती जुना झालाय, पण जुना ते सोना आहे बाई. डेंजर काम आहे पण एकदम दाम भारी आहे. आता रस्त्यावर चाललंय तर कोण अडवत नाही, कारण की आपली वट जाम आहे, मोठी आहे. कोण आपल्या थांबत नाही रस्त्यात दिसतात. तुम्ही अलिबाग कॅम्पिंगला गेला असाल, इकडे तिकडे गेला असाल, पण आता तुम्हाला नवीन कॅम्पिंग चालू केलंय. सीएसटी कॅम्पिंग. सीएसटी स्टेशन पासून फक्त 2 पावलावर सीएसटी कॅम्पिंग. जाम भारी काम असते, तुम्हाला माहित नाही इथं या आणि मला कॉन्टॅक्ट करा. हर्षल लांगीला तुम्हाला जागा भेटून जाईल. तर आम्ही आता आलेलो काला घोडा फेस्टिवलला. बघा असेल घोडा दिसलेला असेल तुम्हाला, पण जरासा गोरा पण झालाय, कारण की ऊन पडते ना तर काला गोरा मिक्स होते. कधी सावली बिवली थंडी लागली जरा गोरा झालाय. बर्फ इकडे पडला वाटतं काश्मीरचा, तर जरा घोडा गोरा झालाय. आता फिरूया आपण सगळ्याकडे. आता स्टॉल बिल लागलेत, काय आहे नवीन आयटम पिशव्या भरून आता घरी जायचं आहे. ₹10 संपून त्या क्रेडिट कार्ड घेऊन आणले बापसाचा. तर आता हे बघत असेल काला घोडा फेस्टिवल आर्टचा एकदम पूर्ण असा बनवलेला, पूर्ण बाटल्यांचा बनवलेला आहे. बेकार काम येतं. आपल्या ते दारू पिऊन बाटल्या राहतात ना बिस्लरीच्या, ते याचा तिथं वापर केलेला आहे. एकदम जाम भारी केलंय. तर आता आतमध्ये जाऊया काय आहे बघायला. तर आता आम्ही आलेलो इथे शॉप मध्ये. तिकडे बघितले आयला चटई बिटाई भेटतात, तिथं उरणला पण भेटतात. आणि तर काही नवीन दिसत नाही. रुमाला चपला इथला आले, पादुका बिदुका ते भारी आहे. तर बघूया आता काय घेवायचं. मला तर वाटले सगळ्याच घ्यावा, पण काय कामाचा तर दिसत नाही. पण बघूया तर ट्राय करूया सगळा घ्यावाचा. इकडं गर्दी आहे जाम. काहीतरी भारी आयटम आहे इकडं. बॅगा बिगा पोरीनं बॅगा यायची असेल तर जाम भारी बॅगा. हे बघा तसं तुम्ही डस्टबिन भारी. आपले पंचायत समितीमध्ये डस्टबिन होते ते रिकाम पडलेले, ते आता डस्टबिन इथं आणले. त्याला कलर मारून इथं ठेवलेत. 1000 2000 विकतात इथे. जाम बेकार आहे डस्टबिन. हे बघा तसं डस्टबिन एवढा भारी आहे ना, जाम भारी खतरनाक आहे डस्टबिन. खेकडा बिकडा बनवलाय याच्यावर. असे डस्टबिन आपल्या गावात लावले तर कोचरा कोण रस्त्या बिस्त्यावर टाकल काही, डस्टबिन पण टाकल आणि सेल्फी पण काढल या डस्टबिन सोबत. तर असे डस्टबिन आपल्या ग्रामपंचायतीने लावायला पाहिजे. तर हा निषेध मी ग्रामपंचायत मांडणार आहे.
ही बघितली लय मोठी कांडीपेटी आहे. आपल्या चुलीला आग नाही लागा म्हणून एवढी मोठी कांडीपेटी बनवली. घेऊन जावाची घरी. आग लागणारे लोक लय असतात आपल्याकडे. आता मोठी कांडीपेटी लावली त्यांची आग काय सगळा पूर्ण जाळून टाकायचा पूर्ण खालपासून. डेंजर गाडी बघा असं इथं. अरे बाबा जलते. चला हे बघा आपले मिठू इथं वरती बसलेले आहेत. त्यांना आता पिंजऱ्यातनं बाहेर काढलं. त्यांचा खायला घालायचा टाइम झाला. आणि AI वाली माणसांना पिंजऱ्याच्या बंद केलाय. म्हणून बोलतोय ChatGPT वापरून हा स्वतःला शाणे समजू नका. तर मी मग म्हणून बोलतोय चल मिठू चाललो मी पुढं. भूक लागली तर काय तर खाऊ नये. तर तुम्ही गाडी बघत असाल जाम भारी गवतापासून बनवली एकदम भारी गाडी आहे. तिथं दूरबीर एकदम हायड्रोजन पूर्ण एकदम पॉल्युशन फ्री गाडी आहे. जाम भारी आहे. आम्ही आता ही घरी घेऊन जाणार आहोत. तर जाम भारी मला तर लय आवडली. आता मुंबईशी तर उरणला न्यायला हीच गाडी आहे. चांगली गाडी आहे. पेट्रोल पण नाही लागत काय नाही लागत. येऊन जाईन मी आता. हॅलो पप्पा मला गाडी आवडली. जाम भारी गाडी आहे. हीच घेऊन टाकतय. झाडांची आहे. पेट्रोल पण नाही लागत. पप्पा बोलले घेऊन टाक. तर मित्रांनो यो बघत असता ओंजिसचा पॉवर प्लांट इथं घेऊन आलेत लोक. याच्यासोबत येऊन फोटो काढतात. लोकांना काय काय आवडतंय मला काही समजा नाही. ओंजिसचा पॉवर प्लांटची पाईप लावली इथं. जाऊ दे अरे फॅनची हवा काय लागतंय. जाऊ दे आपण दुसरा काय बघूया. काय मला काही समजा ना. ओंजिसचा पान बिंट आणला. हॅलो पार्थ अरे तुझे गुलाबजाम लय मोठे आहेत. हे बघ इकडे आहेत. काला घोडाला दिसलास तू. तुला फोटो पाठवते. बघला कसला माकुल आहे. जाम भारी बेलपाडच्या खालशी आणलाय वाटतं. कसला भारी आहे माकुल. या अंगातच बघायला तर भारी भारी माकुल एकदम. त्याला काटा बिट कुठलं बिस्लरीच्या बाटल्यांचं बेकार काम एकदम. डोलं बिलं एकदम भारी कारलं. मला तर लय आवडलं. आता मी याला तर तलून. हॅलो आई छत्री भेटली म्हणा. इकडं वराच्या झाडावर अटकलंय. कारू कशी शिडी घेऊन ये. इथं काला घोराला आहे मी. ये मित्रांनो किंवा हात आपली निशाणी आहे अशी. यंदाचे वोटिंग येणार आहेत. तर वोटिंग करायची आहे. तर आम्हाला माहित नव्हतं वोटिंग करायचं असतंय. पण आता आम्ही वोटिंग करणार आहोत. आता इथं बघितलं इथं असा अंगुठ्याला हे लावायचं असते. मग वोटिंग होत आहे. त्याच्यावर काढा फ्री. यांग बघायला आलो. माझं लहानपणीपासून स्वप्न होतं काय दिसतंय ते. याच्यातनं सगळी मुंबई दिसते. मी तर कशाला तिकडे इकडे फिरायचं. तर याच्यात येऊन तुम्ही अख्खी मुंबई बघू शकता. सगळा ट्रॅव्हल बिवल खर्च वाचल तुमचा. इकडंच आहे आणि याच्यातनं अख्खी मुंबई दिसते. असं झूम करून बघायची. जाम भारी काम आहे. मी आता परत कधी मुंबईला यावायचं असेल तर इथे याचा अख्खी मुंबई दिसतंय. बघा तुम्ही जवळ येऊन पण बघू शकता. दिसली ना. चला पैसे द्या 5-5 रुपये. तर आम्ही काला घोडावरशी आलो भाई. कंटाळाला पाय बी दुखले. जाम चाललो तिकडं. आता आम्ही आता बस झाला तर कंटाळाला. आता उरणची ट्रेन लागले. आता बसाचं काम झोपतो मी. आता भेटू तर मला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. चला बाय. लय बोचा दुखायला लागला. गुड नाईट गाईज.